गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आम्ही भाषणाला जायचो तर सगळे समोर दादांच्यासाठी घोषणा असायची. एकच वादा अजित दादा, आणि ती घोषणा एक एवढी मोठी असायची. असं आम्हाला वाटलं नव्हतं की दादा एवढ्या लवकर आपला वादा तोडून आपल्यातून निघून जातील. दुर्दैव आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील, पण माणूस गेल्यावर त्या गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत. आम्हा सर्वांचीच, जे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या छत्रछायाखाली काम करणारे कार्यकर्ते त्या सर्वांचीच प्रचंड हानी झाली आहे. पण बारामतीकरांची फार मोठी हानी झालेली आहे. बारामतीत आपण गेल्यावर बारामतीचं जे वैशिष्ट्य आहे, प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात सरकारकडून मदत घेऊन जातो, पण बारामतीमध्ये गेल्यावर लक्षात येतं की दादांनी बारामती किती बारकाव्यानं उभी केलेली आहे. रस्त्यावरच्या फुटपाथच्या रंग जरी खराब झाला तरी गाडी उभं करून फोन करून तो रंग परत मारून घ्या सांगणारे दादा, आणि स्वतः फुटपाथ, झाडं आणि तिथला परिसर बघण्याच्यासाठी प्रचंड वेळ देणारे दादा, हे आपण सगळ्यांनी बघितले. ते बारामतीकरांना त्यांची कायमची उणीव भासेल असं मला वाटते. लोकप्रतिनिधी आपण सगळेच आहे, पण एवढा जीव लावून त्या बारामतीत काम दादांनी केलं हे तिथं गेल्यावरच आपल्या सगळ्यांना कळू शकतं. आणि म्हणून आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्यावर कधी येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. मला दादा गेल्याचा धक्का प्रत्येकालाच आहे. आम्हा सगळ्यांना तर बातमी कळल्यानंतर सुचत नव्हतं की असं शक्य कसं होऊ शकतं. म्हणजे दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याचंही धाडस आम्ही तिथं असूनही आम्हा कुणाला झालं नाही. आणि त्यामुळं माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा अपघात कसा झाला, कशामुळे झाला, मला खात्री आहे आपण त्यात लक्ष घालाल आणि तांत्रिकदृष्ट्या हा अहवाल जो येईल त्याच्यामुळं महाराष्ट्रात असा अपघात कसा झाला याचा खुलासा स्पष्टपणे होणे आवश्यक आहे. असं म्हणजे ॲक्सिडेंट यापूर्वी कधीही मोठ्या विमानांचा लहान विमानांचाही हा असा कधी झालेला आम्हाला ऐकवत नाही. आणि म्हणून दादांना मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. अजून बराच वेळ बोलता येईल, पण मी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही.